दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्या अनुषंगाने नमूद आदेशान्वये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने MIDC आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत टाकलेल्या सलग छाप्यांमध्ये 13 आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या विशेष पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे 23 जुलै 2026 रोजी MIDC आणि श्रीरामपूर शहर परिसरात एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत अवैध जुगार अड्ड्यांवर धाड टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य तसेच हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आले. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 13 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5,86,580 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दक्ष पोलीस न्यूज साठी नौशाद शेख, अहिल्यानगर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.